अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, 11 जणांवर गुन्हा। भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 52 पत्त्यांवर पैसे लावून हारजितीचा जुगार खेळणाऱ्या 11 जणांवर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत 5,370 रुपये रोख रक्कम, एक मोटरसायकल व 52 पत्त्यांचा कॅट असा एकूण 50,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1:40 अवघडराव सावंगी येथील मारुती मंदिराजवळ आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांचे टीन शेडमध्ये आरोपी गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णू शिवाजी गायकवाड, संदीप बाबूराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचिन शांताराम हस्के, शेख इस्माईल शेख मेहमूद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसन पाडळे सर्व राहणार अवघडराव सावंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान आरोपीकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली। तसेच शेख इस्माईल शेख मेहमूद याच्या ताब्यातून MH 28 AK 7264 क्रमांकाची मोटरसायकल अंदाजे किंमत 45,000 रुपये जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलीस नाईक अनुराज रामभाऊ वाठोरे यांनी फिर्याद दिली। वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री वाल्मिक नेमाने करीत आहेत। गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक फौजदार जयभाई यांनी केली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।